नमस्कार. मुंबईच्या अंधेरी येथील हवाई माल वाहतूक सखोल एअर कार्गो कॉम्प्लेक्स या ठिकाणी शिवसेना माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र वाहतूक सेना कार्गो कार्यालयाचे उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष माननीय उदय दळवी साहेब या ठिकाणी उपस्थित होते. महाराष्ट्र वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष धर्मेश राठोड साहेब या ठिकाणी उपस्थित होते. शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना संलग्न भारतीय कामगार सेना सहार कार्गो कार्यालयाचे उद्घाटन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माननीय ॲडव्होकेट अनिल परब साहेब यांच्या हस्ते झाले. माननीय ॲडव्होकेट अनिल परब साहेबांचं स्वागत ढोल ताशाने या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये करण्यात आले. विभाग प्रमुख आमदार ॲडव्होकेट श्री अनिल परब साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र वाहतूक सेना संलग्न भारतीय कामगार सेना सहार कार्गो कार्यालयाचं भव्य दिव्य असं उद्घाटन शिवसेना नेते विभाग प्रमुख आमदार ॲडव्होकेट सन्माननीय श्री अनिल परब साहेब यांचे इथे आगमन झालेलं आहे. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता आलेला आहे. एक हक्काचं व्यासपीठ महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून आपल्याला भेटणार आहे. या संघर्ष ज्यांनी केला असे सन्माननीय शिवसेना नेते अनिल परब साहेब, अंधेरी विधानसभा संघटक प्रमोद सावंत साहेब, महाराष्ट्र वाहतूक सेनेचे अध्यक्ष उदय दळवी साहेब, धर्मेश राठोड साहेब यांच्या संघर्षातून आज आपल्याला इकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र वाहतूक सेना संलग्न भारतीय कामगार सेना सहार कार्गो कार्यालय याचं भव्य दिव्य उद्घाटन शिवसेना नेते विभाग प्रमुख आमदार ॲडव्होकेट सन्माननीय अनिल परब साहेब यांच्या हस्ते होणार आहे.
मुंबईच्या अंधेरीमध्ये या ठिकाणी हवाईच्या वाहतुकीच्या वगैरे आपल्यासोबत रवींद्रभाई काय सांगाल कामगिरीच्या द्या आणि सर्वसामान्य जे टेम्पो चालक आहेत त्यांना काय आव्हान? गेली 5 वर्ष महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आमचे उपाध्यक्ष साईकुमार महादेव असतील, नारायण पवार असतील, उपाध्यक्ष धर्मेश राठोड आहेत, चिटणीस अभिजित सारंगे आहेत, या सगळ्या टीमच्या माध्यमातून गेली 5 वर्ष आम्ही या ठिकाणी वाहतूकदारांना न्याय देण्याचं काम करतोय. परंतु त्यांना न्याय देत असताना आम्हाला अडचण येत होती की ते एखाद्या कार्यालय आमचं असणं अत्यंत गरजेचं होतं आणि त्यासाठी आपली सगळी टीम विशेषतः धर्मेश राठोड असतील, सारंगी असतील, गेली 2 वर्षांनी पत्रव्यवहार करून यांच्या पाठीमागे आम्ही लागलो होतो. यासाठी आम्हाला या ठिकाणी कार्यालय उपलब्ध व्हावं. जसं तुम्ही इतर संघटनेच्या पक्षांना तर इतर संघटनेला तुम्ही दिलेलं आहे त्याप्रमाणे आम्हाला या ठिकाणी मिळावं अशी आमची मागणी होती. त्यासाठी गेली 2 वर्ष संघर्ष केला. अखेर आमचे शिवसेनेचे नेते विभाग प्रमुख आमदार ऍडव्होकेट अनिल परब साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी अदानी एअरपोर्टला आम्ही जोरदार धक्का दिला आणि धक्का दिल्यानंतर आदरणीय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ताकद, उद्धव साहेबांचा आशीर्वाद, आदित्य साहेबांचं मार्गदर्शन या माध्यमातून आम्ही जो झटका दिला, जो त्या ठिकाणी आमचा कार्यक्रम केला 24 तासामध्ये आमची या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र वाहतूक सेनेचं कार्यालय वाहतूकदारांच्या सेवेसाठी उभं राहिलं. काय सांगाल हिंदी भाषेचा त्याचा राजकारण पेटत आहे? हिंदी भाषेचा विषय पक्ष पातळीवर आहे. आमचे नेते आहेत, आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब आहेत, त्यांच्याबरोबर नेते आहेत, हे सगळे हा निर्णय घेत आहेत आणि जो निर्णय मराठी माणसाच्या अस्मितेसाठी, मराठी माणसाला एक न्याय सन्मान मिळण्यासाठी जो गरजेचा आहे तो निर्णय येत्या 5 तारखेला मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी या सरकारला, जे सरकार महाराष्ट्र आहे तर चाकरी गुजरातची आहे, त्या सरकारला त्यावेळेला दणका देण्यात येईल.